त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार. चाललेलं आहे. बरं, शीख बांधवांवर अन्याय झाला असं अजितजी तुम्ही मगाशी म्हणालात. गोपाल तिवारीजी, तुमचाच प्रश्न मी पुढे करतोय अजितजींना. अजितजी, भारताची एकजूटता अखंडित राखण्यासाठी काँग्रेस सरकारने घेतलेला हा तत्कालीन निर्णय असल्याचं समर्थन विजय वडेट्टीवार आपल्या वक्तव्यात करतात. बरं, जर त्यावेळी हा निर्णय घेतला नसता तर भारताचे 2 तुकडे झाले असते असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची बाजू मांडताना केलेला. अजितजी, 100% बरोबर आहे ना. अजितजींकडून उत्तर घेऊ द्या मला. गोपालजी, नाही, असं आहे की तेव्हा काय झालं असतं, तेव्हा पर्याय उपलब्ध होते. सांगा जरा त्यांना. ज्या पद्धतीनं एकतर या विषयामध्ये 100% काँग्रेस कल्प्रिट आहे, दोषी आहे. काँग्रेसने आपला पंतप्रधानाची हत्या झाली हे दुःखदच आहे. इंदिराजींच्या हत्येबद्दल आम्हालाही वाईट वाटतं, कारण याचं आम्ही समर्थन करत नाही. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, त्या आमच्याही पंतप्रधान होत्या. परंतु ज्या पद्धतीनं त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशामध्ये संपूर्ण शीख समाजाला टार्गेट करून अक्षरशः नृशंस हत्याकांड घडवलं, ते शीख समाज अजूनही विसरलेला नाहीये. ती जखम अजूनही शीख समाजाची भळबळती आहे, ओली आहे. आणि शिखांना घरातून काढून त्यांना त्यांच्या सर्व धार्मिक प्रतीकांचा अपमान करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं हत्याकांड घडवली, त्याचं निराधार समर्थन हे काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेलाही करत होतं, आताही करते. आणि हा इतिहास सगळा गिरीश महाजनांच्या निमित्तानं आता पुन्हा त्याची उजळणी होते, म्हणून यांचा संताप झालेला आहे. आणि गोपाल तिवारी सकाळपासून चर्चेत काय सांगतायत, त्यानंतर आम्ही तिथं निवडून आलो. गोपालजी, शीख समुदायामध्ये आपण जर कधी बसलात तर आपल्याला 2 संवेदनशील गोष्टींबाबतीत शीख समाज अतिशय हळवा आहे. तो म्हणजे भारताच्या फाळणीमध्ये शीख समाजाला झालेलं नुकसान, सोसावे लागलेले अनैतिक अत्याचार, हिरावलेली संपत्ती, त्यांच्यावर झालेले बलात्कार. आमच्या माता भगिनींना तोच त्रास आपल्या देशामध्ये, स्वतंत्र देशामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या राजकीय आश्रयाखाली दिला. आज 41-42 वर्षांनंतर मी अभिनंदन करेल सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांचं की त्यांच्या निमित्तानं का होईना पुढच्या पिढीला सुद्धा काँग्रेसचा हा काळा, आनंदी, छळ, अत्याचार, अन्याय, नृशंस बलात्कार आणि हत्यांचा चेहरा काँग्रेसच्या प्रणित या पद्धतीच्या कारवायांचा चेहरा समोर आलेला आहे या वक्तव्याच्या निमित्तानं. मला असं वाटतं जर्नेल सिंग भिंद्रनवालेचं समर्थन आम्ही करूच शकत नाही. ते इतिहासाचंही केलेलं नाही. ते काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, नानाजी देशमुख आणि अटलजींनी कसं कौतुक केलं होतं त्याबद्दल. आजही नरेंद्र मोदीजींनी तशी कणखर भूमिका घेतली आहे. कॅनडामध्ये बसून इथं देशामध्ये अराजकता माजवू पाहणाऱ्यांना आम्ही योग्य ते चोख उत्तर देतोय. पण या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय विशालजी की शीख समाज अजूनही ही ओली भळबळची जखम 84च्या दंगलींची, आपण पत्रकार आहात, याच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक विचारवंतांनी सांगितलं, अनेकांना आपला आक्रोश लपवता आला नाही. पण प्रत्यक्षात आपल्या सत्तेचा वापर करून काँग्रेसनी एकाही आरोपीला याच्यामध्ये शिक्षा होऊ दिली नाही. तो एक सज्जन कुमार आणि तो बटलर जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. दुसरा आरोपी असलेल्या कमलनाथला अनेक वेळा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचं गिफ्ट काँग्रेसने दिलं. आणि याच्यावरून स्पष्ट होतं की काँग्रेसला गांधी परिवार, नेहरू परिवाराच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. आणि हे जर गिरीश भाऊंच्या एका वक्तव्यानं समोर येत असेल तर गिरीश महाजनांचं मी अभिनंदन करतो. राहिला जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि खलिस्तान्यांचा प्रश्न, आम्ही आधीपासून त्यांच्या विरोधामध्ये होतो, आजही आहे आणि भविष्यातही राहू. बरं, आजही तुम्ही विरोधात आहे असं म्हणता, मात्र त्या ठिकाणी जाऊन हजेरी देखील लावता. मात्र गोपालजी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सेनाप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्यांना या निर्णयानंतर तर प्राणांची आहुती द्यावी लागली.